आज करूया गरमागरम मस्त हिरव्या लसणाची आमटी। आता हिवाळा आहे आणि हिरवा लसूण भरपूर आला आहे बाजारात, तर अशी ही हिरव्या लसणाची आमटी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। मस्त लागते, चवीला भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला अगदी अप्रतिम लागते। गरम गरम भात आणि पापड, लोणचं, कांदा मस्त होतं आणि आता थंडी आहे त्यामुळे असं गरम गरम भात खायला खूप मस्त लागतं। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतले 1 वाटी तुरीची डाळ। तर डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती आमटी करायची आहे। त्यानंतर त्यात घालायचं पाणी आणि ही जी डाळ आहे ती 3-4दा स्वच्छ धुवून घ्यायची। यावर जी काही धूळ वगैरे असेल ती निघून जाणार। धुतल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं। नंतर त्यात परत फ्रेश पाणी घालायचं। त्यात घालायचं 1 चमचाभर तेल आणि आता हे कुकरचं भांडं कुकरमध्ये घालायचं आणि 3-4 शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची, अगदी मऊसूत शिजवायची। तर इथे मी घेतलंय लसूण, हिरवं पातीचं लसूण घेतलेलं आहे। आता हिवाळा आहे, बाजारात भरपूर आलेलं आहे हे लसूण, बाजारात तुम्हाला सहज मिळेल। आता हे ओळखायचं कसं, तर याची जी पात असते ना ती अगदी अशी चप्पट असते, ती अशी फुगीर नसते। तर आता ह्याचा लसणाचा जो वरचा भाग आहे तो तेवढा आपण काढून घेऊया। या लसणाची चव खरंच खूप मस्त असते। तुम्ही जेव्हा ही लसणाची आमटी बनवाल ना, याचा चव आणि याचा जो वास पूर्ण घरभर पसरतो, अप्रतिम आमटी होते। तर आता आपण हा लसूण पूर्ण कापून घेऊया। अगदी छोटे छोटे तुकडे करून आपण कापून घ्यायचा। याचा जो पांढरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला हवा आहे आणि कापल्यानंतर साधारण 1 वाटीभर एवढं हे लसूण होतं। तर आता लसूण आपण पूर्ण कट करून घेऊया। गरम गरम भातासोबत असं हे वरण खूप मस्त लागतं, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। आणि आता हिवाळा आहे, संध्याकाळी असं गरम गरम भात आणि त्यावर अशी ही आमटी सोबत पापड, लोणचं, अप्रतिम जेवण होतं। तर लसणाचा जो पांढरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्णच लसूण आपल्याला हवं आहे। तर इथे मी सर्व लसूण कापून घेतलेलं आहे आणि सोबतीलाच आपण कापून घेऊया 3-4 मिरच्या। तर मिरच्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं आहे, कारण मिरच्या आणि लसूण एवढंच आपल्याला हवं आहे, बाकी यात कुठलेही मसाले आपल्याला घालायचे नाही आहेत। तर इथे मिरच्यासुद्धा मी कापून घेतलेल्या आहेत आणि डाळसुद्धा आपल्याली शिजलेली आहे। तेल घातलं होतं त्यामुळे अगदी अशी मऊसूतशी शिजलेली आहे। आणि आता ही डाळ आपण घोटून घेऊया, मस्त अशी घोटून घ्यायची, म्हणजे अगदी एकसारखी होईल ती। तर इथे डाळ मी पूर्ण सर्व घोटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी ती शिजल्या गेलेली आहे व्यवस्थित। आणि आता आपण आमटीला फोडणी करूया। तर गॅसवर मी ठेवली एक कढई, त्यात घातलंय तेल। तेल गरम झालं की त्यात घालायची राई, 1 छोटा चमचा राई घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं। राई जिरं मस्त तळतळू द्यायचं। तर मी इथे आता लोखंडाची कढई घेतली आहे, तर लोखंडाचीच कढई असली पाहिजे असलं नाही, कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता। थोडंसं त्यात आपण हिंग घालायचं आणि नंतर आपण त्यात घालायची हिरवी मिरची, ज्या 3-4 हिरव्या मिरच्या आपण कापून घेतल्या त्या घालायच्या, हलक्याशा परतायच्या, खूप परतायचं नाही। नंतर त्यात घालायचं आपण लसूण घालून मिक्स करून घ्यायचं। त्यात थोडीशी आपण हळद घालूया, कारण डाळ शिजताना आपण हळद घातली नव्हती। तुम्ही शिजताना जरी हळद घातली तरीही चालेल। आता हा लसूण आपल्याला खूप शिजवायचं नाही, त्याचा जो हिरवा रंग आहे तो आपल्याला हवा आहे, तो तशाचा तसाच राहायला हवा। त्यामुळे फक्त काही सेकंद आपण हे परतायचं, खूप त्याला परतायचं नाही लसणाला। नंतर त्यात घालायची शिजवलेली डाळ, जी आपण डाळ शिजवून ठेवली ती घालायची। नंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि एकदा मिक्स करून घ्यायचं। आता ही डाळ किंवा आमटी तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी, तसं तुम्ही यात पाणी परत ॲड करू शकता। खूप पातळ पण करायची नाही, खूप घट्ट पण करायची नाही, एवढी बस होतं। म्हणजे ही आपण भातासोबत पण खाऊ शकतो, चपातीसोबत पण खाऊ शकतो। याला मस्त एक अशी उकळी काढायची। उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि यात थोडीशी आपण कोथिंबीर घालायची। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला ही आमटी 3-4 मिनिटे उकळून घ्यायची। जितकी जास्त उकळेल ना तितका त्या लसणाचा जो फ्लेवर आहे, लसणाची जी चव आहे ती आमटीमध्ये उतरेल आणि आपली आमटी ही अजून जास्त टेस्टी होईल। तर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर ही 3-4 मिनिटे आपण उकळून घ्यायची। तर इथे मी आमटी 3-4 मिनिटे उकळून घेतलेली आहे आणि मस्त झाली, तुम्ही बघू शकता
अगदी बघता क्षणी खावंसं वाटतं, इतकं मस्त झाली आहे, चवीला अगदी भन्नाट झाली आहे. हिवाळ्या आता अशी ही आमटी तुम्ही नक्की बनवा भातासोबत खाण्याकरता. आणि आता आपण गॅस बंद करायचा. भन्नाट लागते ही आमटी भातासोबत, किंवा तुम्ही भाकरीसुद्धा कुस्करून यात खाऊ शकता. असं वरण भात असलं आणि एखादा पापड लोणचं असलं की दुसऱ्या कुठल्याही भाजीची आपल्याला गरज लागत नाही. इतकी ही टेस्टी होते. कारण आता आपण यात हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. चवीला अगदी उत्तम झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. कारण आता हिवाळा आहे, त्यामुळे ही रेसिपी तर करायलाच हवी. मस्त लागतं गरम गरम भातासोबत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत राहा किरण रेसिपी, अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करिता. धन्यवाद.